पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू। हल्ल्याचा थराराचा व्हिडिओ समोर, दहशतवाद्यांचे फोटोही पुढारी न्यूजवर। दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देणार, अशा हल्ल्यांना भारत घाबरणार नाही, संपूर्ण जग बघेल असं उत्तर मिळेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाममध्ये घटनास्थळाचा घेतला आढावा। त्याआधी श्रीनगरमध्ये मृतांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेऊन नातेवाईकांशी साधला संवाद। पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक। दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्यावर चर्चा। तिन्ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश। दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। पत्नीनं फोडला टाहो, तर 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शुभम द्विवेदीचा जागीच मृत्यू, तर दहशतवाद्यांशी भिडणाऱ्या सय्यद हुसेन शाह या घोडेस्वाराचाही मृत्यू। राज्यातील 6 मृतांचं पार्थिव मुंबई आणि पुण्यात आणणार, 4 मंत्र्यांवर विविध जबाबदाऱ्या। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, जम्मू काश्मीरमधून 10 लाख आणि महाराष्ट्रातून 5 लाख अशी 14 लाखांची मदत नातेवाईकांना मिळणार। एखाद्या पर्यटकाला धर्म विचारून त्याची हत्या करणं चीड आणणारं मास्टरमाइंडला शोधून कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जम्मू काश्मीरमध्ये तीव्र पडसाद। श्रीनगरसह अनेक ठिकाणी बंद, अनेक शहरांमध्ये दहशतवादी कारवायांविरोधात निदर्शनं। काश्मीरात झालेला हल्ला संतापजनक, सगळ्यांनी निषेध करण्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आवाहन। ठोस कारवाईची व्यक्त केली गरज।